नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज चहा नाही तर आज सचिन पण माझ्याबरोबर कॉफी पिणार आहे आणि आज काय ना थोडंसं शॉर्टकटमध्ये कॉफी बनवली. नेहमी बनवते तशी बनवली नाही आहे आणि थोडंसं या खिडकीमध्ये बघून निवांत असं मन अगदी प्रसन्न झालं. जेव्हापासून ही म्हणजे जी विंडो ओपन झाली ना तेव्हापासून ना मला अगदी खूप शांत असं वाटतं. आणि रोज सकाळी उठल्या उठल्या तुमच्या कमेंट वाचून आणि रात्री झोपताना पण तुमच्या कमेंट वाचून ना माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि दिवसाचा शेवट होतो. कारण मध्ये काही वेळ असा खूप जास्त मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे मी कमेंटना आन्सर पण खूप लेट करते. तर जेव्हा मला वेळ मिळतो ना तेव्हा मी करते. आणि आत्ता म्हणजे हल्ली तुमच्या ज्या व्हिडिओला कमेंट येतात ना खरंच ज्या मला खूप मोटिवेट करणारे असतात की दुसऱ्या दिवशीसाठी छान व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर कराव्या. तर बघा मी काल काही गोष्टी आणल्या म्हणजे बेसिक आहेत. सगळ्याच गोष्टी मी काही दाखवत नाही पण ज्या काही वेगळ्या गोष्टी आहेत त्या दाखवते. वेगळ्या म्हणजे ज्या कधी व्हिडिओमध्ये मी दाखवल्या नसतील. तर हे टेट्रापॅक मी यासाठी घेते ना कधी माझा उपवास असतो गुरुवारचा वगैरे तर कधीतरी मग दुपारचं दूध वगैरे प्यायला किंवा सकाळी म्हणजे सकाळी आपण कधी कधी काही घाईघाईत खाऊन जात नाही. तर हे जे छोटे टेट्रापॅक असतात ना ऑफिसमध्ये तिथे आपण गरम करून दूध प्यालं की होऊन जातं. म्हणून मग छोटे छोटे टेट्रापॅक घेतले. तिथे काही आता चहा मिळतो कॉफी मिळते पण असं काही दूध मिळत नाही आणि मग ते दूध पॅकेटमधलं घेणार म्हणून मग ते घेतलं. आणि आज कधी नव्हे ते मी एक नेलपेंटची बॉटल घेतली. तुम्ही माझ्या नखांना बघत असाल माझ्या नखं पण तुम्हाला कधी वाढलेली दिसणार नाही आणि त्याला कधी नेलपेंट पण नसते. मला आवडतात पण मी नेलपेंट आणि नखं वाढलेली माझी कधीच तुम्हाला दिसणार नाही. अगदीच काहीतरी असेल तेव्हाच. तर मी ही एक नेलपेंट गेलेलो तर म्हटलं छान कलर थोडासा असा वाटला मला म्हणून मी घेतला. नाहीतर मी काही घेत नाही. मखाणे घेतले तर मखाण्यांचे लाडू बरेच दिवस करायचे होते. माझ्या मते हिवाळा संपल्यानंतर मी काही केलेच नव्हते गरमीमध्ये पूर्ण. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ओट्स मखाना लाडूची रेसिपी शेअर करते. थोडीशी वेगळी आहे ही जेवढी म्हणजे जी मी नेहमी करते त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. तर माझ्या पद्धतीने जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते बघा. तर त्याच्यासाठी आपल्याला चिवडा पण करायचा आहे. त्याचबरोबर ओट्सचा चिवडा तो पण मी आजच बनवणार आहे. तर त्याच्यासाठी थोडासा मिरची आणि कढीपत्ता ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे. कारण मिरची आणि कढीपत्ता तेलात ओला असेल तो खूप जास्त असा तडतडला जातो. त्याच्यामुळे मग मी काय करते ते धुवून घेते मिरची आणि कढीपत्ता आणि मग अशा एका हा जो किचन नॅपकिन्स जे येतात किचन टॉवेल्स त्याच्यामध्ये असा तो ठेवून बंद करून ठेवून देते. म्हणजे थोडासा दाबून असा म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि अगदी सुका आणि मोकळा असा मला कढीपत्ता आणि मिरची मिळेल. म्हणजे खूप जास्त फोडणी गरम म्हणजे जेव्हा तेल गरम असतं ना आपल्याला घाई गडबडीत कळत नाही. माझं असं एकदाच झालेलं की तेल फटकन म्हणजे फटाफट अंगावर उडालेलं म्हणजे हातावर पूर्ण आणि खूप फोड आलेला. तेव्हापासून मी ती काळजी घेते. तर बघा इथे मी हे 100 ग्रॅमचं मखाण्याचं पॅकेट घेतलेलं. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 50 ग्रॅम घेते. आता मला काय झालं आहे ना मला बऱ्याच वेळा सवय झाली आहे मेजरमेंटप्रमाणे अंदाजाने किती असते. त्याच्यामुळे आता जेव्हा घरात करायचे आहेत ना तर मी अंदाजानेच घेते. खूप जास्त असे काही घेतले नाहीत. जवळपास 50 ग्रॅम आहे. आणि हे ओट्सचे जे पॅकेट्स आहेत त्याच्यामधले मी 1 वाटी अख्खे ओट्स घेणार आहे बघा. हे जे अख्खे ओट्स असतात ना ते घेतलात तर चांगले. कारण आपले जे दुसरे ओट्स असतात ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पावडरच असते खूप जास्त अशी. तर ती घेण्यापेक्षा तुम्ही हे अख्खे ओट्स असे घ्या. हे मी ना आता थोडेसे चाळून घेणार आहे. याच्यामध्ये पण थोडीफार पावडर वगैरे असते आणि निवडून पण आपण बघावं. म्हणजे आता हे पॅकेट्स मध्ये वगैरे असतात तर चांगलंच असतं पण तरी पण मी बघून घेणार. मखाणे पण मी व्यवस्थित निवडून घेणार. म्हणजे आता कुठे त्याच्यामध्ये काही आहे का वगैरे ते सगळं व्यवस्थित नीट बघून घेणार आणि मगच ते वापरणार. इथे सचिनची मध्येच पूजा चालली आहे बघा. तर कारण संध्याकाळ आहे ऑलमोस्ट आता 6:45-7 वाजलेले आहेत. तर आता बाकीच्या गोष्टी साठी मी थोडं काढून घेते बघा. थोडासा खसखस घेतलेला आहे मी. अगदी थोडासा आहे खूप जास्त नाही कारण त्या बॉटलमध्ये तेवढाच होता. तर थोडेसे काळे मनुका घेतलेत. त्याचबरोबर तुम्ही अजून थोड्याशा मनुका ज्या आपल्या नॉर्मल मनुका असतात त्या देखील घेतल्या तरी चालतात. मला काळ्या मनुका आवडतात म्हणून काळ्या मनुका घेतल्या. हे जे काही बिया येतात वेगवेगळ्या म्हणजे कलिंगडाच्या असतात मस्क मेलनच्या असतात त्याचबरोबर सनफ्लॉवर सीड्स असतात. तुम्हाला ज्या पाहिजे असतील त्या तुम्ही घ्या. माझ्याकडे ज्या घरी अवेलेबल होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये नंतर आपला खोबरं घ्यायचं. तुम्ही आपलं जे नॉर्मल सुकं खोबरं असतं ते देखील किसून घेतलं तरी चालतं. माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट असतं कारण मला किसायला थोडासा म्हणजे वेळ कमी असतो त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा डेसिकेटेड कोकोनटच वापरते माझ्या बऱ्याचशा रेसिपीमध्ये. इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे काजूगर घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर बदाम अक्रोड वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ॲड करू शकता.
तर आता सर्वात आधी आपण मखाणे भाजून घेणार आहे। मी पॅन ठेवलं आहे। आता पॅनवर मी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकणार आहे, खूप जास्त असं तूप टाकणार नाही आणि मखाणे छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला। जेव्हा मी माझ्या हॅम्पर्समध्ये वगैरे बनवते तेव्हा त्याच्यामध्ये फक्त मखाना आणि ओट्स आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये गूळ आणि त्याचबरोबर वेलची पावडर आणि थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर आणि ते अख्खे तुपात बनवलेले असतात। ते मी आज करणार आहे ते काही पूर्णपणे तुपात नाही, जेवढं भाजण्यासाठी तूप लागणार आहे ना आपल्याला तेवढेच तुपातले लाडू जे मी घरी खायला वगैरे करते। आणि जे तुम्ही म्हणाल की मी जे हॅम्पर्स मध्ये वगैरे जे बनवते ना ते फक्त तुपातले असतात आणि गूळ त्याच्यामध्ये असतो, बाकी त्याच्या खूप जास्त असं मी काहीच वापरत नाही, फक्त तेच असतात त्याच्यामध्ये। आणि कसं असतं दरवर्षी मी काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असते। ते गेल्या वर्षी मी जे काही हॅम्पर्स बनवलेले किंवा दिवाळी म्हणा त्याच्यामध्ये मी ओट्स मखाना लाडू म्हणजे चूज केलेले बनवण्यासाठी। आता यावर्षी मला विचार करायचा की यावर्षी हॅम्पर्ससाठी मध्ये मी काय वेगळं देऊ शकते, कारण आता रक्षाबंधन पण जवळ येते, एखाद महिनाच आहे, त्याच्यानंतर मग परत गणपती आले, त्याच्याबरोबर दिवाळी आली, असं सगळं लागोपाठच आहे। आणि या वर्षात तर तुम्ही म्हणाल ना सगळेच सण खूप लवकर आल्यासारखे होणार आहेत आणि मग नोव्हेंबर आणि डिसेंबर अगदीच काही नसणार आहे। तर त्याच्यामुळे मला पण त्या गोष्टीचं पण थोडंसं प्रिपरेशन करायचं आहे, त्या गोष्टीचा पण विचार करायचा आहे। मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे या पद्धतीने तो सगळा विचार करूनच मला माझे जे काही हॅम्पर्स असतात कस्टमायझेशन कसं आपण करू शकतो कमी बजेटमध्ये, कारण आता महागाई सध्या एवढी वाढली आहे ना आणि सगळीकडेच रेट पण एवढे खूप जास्त आहेत ना की आपल्याला कमीत कमी म्हणजे बजेटमध्ये आपण कशी एखादी छान गोष्ट लोकांपर्यंत पोचवू शकतो किंवा शेअर करू शकतो। जरी आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची नसेल ना तरी मला माझ्या स्वतःसाठी तरी त्या गोष्टी करायच्या असतात, कारण आपल्या घरातल्या घरामध्ये तुम्ही फॅमिली मेंबर्सना त्या दिल्या ना तरी ते खूप हॅप्पी होऊन जातात। आणि हॅप्पी होण्यापेक्षा आपल्याला स्वतःला पण तो खूप एक आनंदाची गोष्ट असते की आपण स्वतःच्या हाताने बनवून काहीतरी आपल्या फॅमिली मेंबर्सना देतोय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो एक आनंद अनएक्सपेक्टेड जे गिफ्ट असतं किंवा असं काही कस्टमाइज हॅम्पर वगैरे त्यांना मिळालेलं असतं ना त्याचा आनंद खूप छान असतो। प्रगतीने मला आजच व्हॉट्सअपवर पण मेसेज केलेला। प्रगती मला गेल्या वर्षीपासून म्हणजे गेल्या रक्षाबंधनच्या आधीपासून म्हणजे जेव्हापासून ती व्हिडिओ बघते तेव्हापासून ती माझ्याबरोबर कनेक्ट झालेली आहे आणि ती फोनवर मला बऱ्याच वेळा मेसेज देखील करते। आजच तिने मला असं सांगितलेलं की दीदी तू काहीतरी हॅम्पर्समध्ये वगैरे दाखव, तर प्रयत्न माझा असतो फक्त वेळेअभावी थोडंसं गडबड होते। तर मी तिला म्हटलंय की लवकरात लवकर मी ते शेअर देखील करेन। तर बघा सगळ्या गोष्टी मी भाजून घेतलेल्या आहेत। तुम्हाला म्हणजे जर तळून घ्यायचे असतील तुपामध्ये वगैरे थोडंसं जास्त असं तूप घालून वगैरे, तुम्हाला डिंक वापरायचं असेल तर तुम्ही डिंक पण वापरू शकता। याच्या आधी पण मी बऱ्याच वेळा जे लाडू दाखवलेत त्याच्यामध्ये मी डिंक खारीक पावडर म्हणजे जसं ऋतू असतो ना तशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये कस्टमायझेशन करू शकता। तर जसं हिवाळा येतो तेव्हा मी त्याच्यामध्ये डिंक खारीक पावडर वगैरे ॲड करते, जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा मी त्याच्यामध्ये खारीक पावडर ॲड करत नाही, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त अशी ऑलरेडी खारीकमध्ये उष्णता असते, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ते ॲड करत नाही। तर जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता। आणि हा एक लाडू दिवसाचा एक खूप म्हणजे अतिउत्तम बेस्ट लाडू असतो हा, एक खाल्ला तरी मस्त, म्हणजे सगळ्यांसाठीच हा हेल्दी असा लाडू आहे बघा। फक्त तुम्ही याच्यामध्ये तुमच्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात जे काही असेल साहित्य ते घेऊ शकता तुम्ही। तर आता ना मी 2 वाट्यांना ओट्स घेतलेले आहेत, कारण आपल्याला ओट्सचा चिवडा पण करायचा आहे। तर त्याच पॅनमध्ये मी म्हणजे बाकीचं जे साहित्य आपण भाजलंय ते थंड होतं तोपर्यंत मी इथे ना ओट्स भाजून घेते आणि ओट्स पण ना आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। अगदी ते म्हणजे असे फक्त थोडेसे नावाला गरम नाही करायचं, चांगले म्हणजे थोडासा त्याचा कलर बदलतो, अगदी किंचितसा असा थोडासा असा गुलाबी नाही म्हणता येणार, थोडासा तांबूस थोडासा किंचितसा असा होईपर्यंत व्यवस्थित छान असे खरपूस रंगावर भाजून घ्यायचं। याच्यामध्ये भाजताना तुम्हाला तूप किंवा तेल असं काहीही टाकायचं नाहीये। तर इथे आता ना मी ना ते होईपर्यंत मिरची आणि जो कढीपत्ता आहे तो व्यवस्थित आता मी कापून घेते। तुम्हाला जसं पाहिजे असेल तर तुम्ही बारीक किंवा मोठं कसं पाहिजे असेल तशा पद्धतीने तुम्ही कापू शकता। याच्यामध्ये तुम्ही फक्त हळद टाकून आणि ही मिरची टाकून पण तुम्ही आपला फोडणीला देऊ शकता म्हणजे चिवड्याच्या, पण मी याच्यामध्ये थोडासा तिखटपणा यावा, थोडासा चटपटीत असा स्वाद यावा यासाठी थोडासा मी मसाला ॲड करणार आहे।
तर सर्वात आधी ना मी मिक्सरला ओट्स लावून घेणार आहे, म्हणजे जे आपल्याला लाडूमध्ये जे आपण ओट्स वापरणार आहोत ना त्याची पावडर करून घेणार आणि नंतर मग मी हे जे मखाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ड्रायफ्रूट वगैरे ते नंतर एकत्र करून घेणार आहे। आणि ही बघा, ही अशा पद्धतीने एवढी पावडर तयार झालेली आहे। याच्यात एक 20 लाडू तरी आरामात होतात। मी जेवढं तुम्हाला साहित्य सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये 20 लाडू तरी आरामात होतात। आता हे सगळं बघा मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित, कारण पावडर आणि जे आपलं हे साहित्य होतं हे वेगवेगळं आपण बारीक केलेलं, एकत्र बारीक केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे हे एकत्र करून घेते मी व्यवस्थित। आणि आता आपल्याला करायचं आहे गुळाचा पाक, कारण गुळाच्या पाकामध्येच मी लाडू वळणार आहे, कारण तुपामध्ये नाही करणार आहे। तुम्हाला तुपामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तुपामध्ये पण हे लाडू वळू शकता। तर इथे मी अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे आणि हा चिक्कीचा गूळ नाही आहे, अगदी साधा गूळ आहे। तर तो त्याच्यामध्ये थोडंसं जर तुमच्या अर्धी वाटी गूळ असेल तर पाव वाटीपेक्षा थोडंसं किंचितसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि फक्त हे गूळ वितळेपर्यंत आपल्याला हा गूळ म्हणजे जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। त्याला खूप जास्त उकळी पण नाही काढायची आणि खूप जास्त त्याचा पाक देखील करायचा नाही, कलर चेंज होईपर्यंत वाट बघायची नाही। फक्त तो वितळला, थोडेसे असं फेस सारखा आला की आपण तो घ्यायचा आणि जो आपली पावडर आपण तयार करून ठेवली आहे त्याच्यामध्ये ओतायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आणि गरम गरम असतानाच हे लाडू वळायचे। थोडेसे हाताला चटके लागतात, पण गरम गरम असलं ना तर ते सगळं छान मिक्स होतं। कारण कसं असतं, खोबऱ्याला थोडासा म्हणजे तेलकटपणा असतोच, त्याचबरोबर शेंगदाणे आहे त्याच्यामध्ये पण थोडासा तेलकटपणा असतोच आणि या सगळ्या गोष्टी आपण जसं मखाना आहे तो पण तुपातच भाजलेला असतो। तर या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानं तर त्या ऑलरेडी बाइंडिंगसाठी खूप व्यवस्थित होतात, त्याच्यामुळे खूप जास्त तुपाची पण गरज नसते आणि खूप जास्त तुम्हाला गुळाच्या पाकाची पण गरज नसते। थोडं गरम गरम असताना तुम्ही सगळं मिश्रण अगदी हाताने व्यवस्थित मळून घेतलं ना तर अगदी छान लाडू वळले जातात। तर सर्वात शेवटी मात्र मी खसखस टाकणार आहे, कारण खसखस ना वरती थोडासा छान दिसतो। आता हे ना सगळ्या कलरचे एकच दिसतात, म्हणजे एकच कलर आहे सगळ्या मिश्रणाला सारणाला, त्याच्यामुळे खसखस काही दिसून येणार नाही, म्हणून तुम्ही आतमध्ये टाकलात तरी चालेल। तुम्हाला जर वरून लावायचा वाटलास तरी पण लावू शकता, किंवा थोडंसं बघा मी शेप देण्यासाठी याला वरून थोडंसं तूप लावलेलं आहे आणि हे तूप लावून वरतून तुम्ही ड्रायफ्रूटचा जर काही कुस्कर वगैरे केलेला असेल तर तो देखील तुम्ही याच्यावरती लावला तरी चालेल। मी अशाच पद्धतीने करते। अख्खे जे तुपातले लाडू मी जेव्हा वळते तेव्हा त्याला तुपामधनं मग मी त्याला ड्रायफ्रूट्समध्ये घोळवून घेते आणि ते छानपैकी आपले तुपातले लाडू म्हणजे जे असतात ओट्स मखाण्याचे लाडू तयार होतात। त्याची पण रेसिपी येणाऱ्या व्लॉगमध्ये मी शेअर नक्की करेन, कारण मला पण आता हॅम्पर्सच्या तयारीसाठी त्या सगळ्या गोष्टी तयार करायच्या आहेत। तर यावर्षी ज्या ज्या गोष्टी मी हॅम्पर्समध्ये तयार करेन ना त्या वेळेस तुमच्याबरोबर त्या शेअर करेन, कारण पहिलं मला हॅम्पर्स वगैरे सगळं तयार करावं लागतं, म्हणजे जेव्हा कारण त्याचं फोटोशूट असतं, त्या सगळ्या गोष्टी असतात, त्याचं सगळं प्रोसेस वगैरे मला सगळं बनवायचं असतं। तर ते 2-4 दिवसांचं काम असतं, निवांत सुट्टी घेऊन ते सगळं काम करायला लागणार आहे मला। तर बघू जसं जमेल तसं नक्की पण तुमच्याबरोबर शेअर करेन। तर आता ना माझं इथे लाडू बघा तयार झालेले आहेत आणि आता हे लाडू आपण ना थोडेसे सुकण्यासाठी ठेवायचे, थोडे ड्राय व्हायला द्यायचे, नाहीतर मग ते अगदी ओले तर राहत नाही, ते पटकन ड्राय होतात, कारण गूळ अगदी घट्ट होतो, तूप पण अगदी घट्ट होतो। तर आता या पॅनचा ना जो पाक राहिलेला ना गुळाचा तो अगदी कडक झालेला, म्हणून मी त्याच्यामध्ये ना तो घासताना जास्त कष्ट पडू नये म्हणून त्याच्यामध्ये मी पाणी ओतून तो गरम करत ठेवते, म्हणजे तो जो पाक चिटकलेला असतो ना पॅनला तो अगदी इझिली निघून जातो, म्हणजे आपल्याला काही वेगळं असं खूप जास्त असं घासावं वगैरे लागत नाही। त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळ असंच करते, मग ते स्टीलचं भांडं असो, नॉनस्टिकचं भांडं असो किंवा कुठलंही भांडं असो। आता आपण जो चिवडा करणार आहोत त्याच्यासाठीचा मसाला बघा, हळद घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, थोडीशी धणा पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर थोडासा चाट मसाला घेतलेला आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हा आपला चिवड्यासाठीचा मसाला तयार झालेला आहे। आणि आता आपण करून घ्यायची फोडणी। तर फोडणीसाठी पण बेसिक गोष्टी करायच्या आहेत। फोडणीसाठी मी ना या मसाल्यामध्ये जिरं वापरणार नाही आहे, याच्या आधी मी बऱ्याच वेळा धणे, जिरे, बडीशेप असं बऱ्यापैकी वापरायची, म्हणजे जो आपला नॉर्मल पोह्यांचा वगैरे चिवडा करते तेव्हा। पण ओट्सच्या याच्यासाठी मी फक्त याच्यामध्ये फोडणीसाठी ना फक्त राईचा वापर करणार आहे। थोडंसं तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं हिंग टाका, नाहीतर गरज नाही आहे। भरपूर असा कढीपत्ता टाकायचा, भरपूर असं राई टाकायची आणि तुमची फोडणी मस्तची खमंग अशी होऊ द्यायची। तर चिवड्यासाठी लागणारे जे आपले शेंगदाणे आहेत ते मी भाजून घेते बघा। तर म्हणून मी पहिलं तेल टाकलं कढईमध्ये
आणि त्याच्यामध्ये थोडेसे खरपूस रंगावर भाजून घेतले आणि त्याच तेलामध्ये आता आपण फोडणी द्यायची। तर याच्यामध्ये मी टाकणार आहे भरपूर अशी राई तुम्हाला म्हटल्याप्रमाणे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये राई थोडीशी तडतडली की आपली मिरची आणि कढीपत्ता हे ओतणार आहे। ते छान असं तडतडलं की मग आपण याच्यामध्ये जे आपले मसाला आहे, जो बेसिक आपण जो सगळा मसाला मिक्स करून बनवलेला आहे, छोट्या डब्बीमध्ये घेतलेला बघा, तो सगळा मसाला आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचा। तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मीठ न वापरता तुम्ही फक्त चाट मसाला वापरला तरी चालेल किंवा तुम्ही दोन्ही वापरला तरी देखील चालेल। आता हा मसाला आपण याच्यामध्ये ओतून घेतलाय। फक्त मीठ टाकताना बेताचा टाका, कारण आपण चाट मसाला टाकलाय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खारटपणा असतो। आता आपण हे ओट्स जे टाकलेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जवळपास 7 ते 8 मिनिटासाठी ना अगदी हे या मसाल्याच्या याच्यात ना छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। म्हणजे ऑलरेडी ते कुरकुरीत झालेले असतात, पण ते मसाल्यामध्ये अजून जास्त असे कुरकुरीत होतात आणि खाताना जर तुम्ही खाऊन बघितलेत ना तर अगदी कुडुम कुडुम असा कडम कुडुम असा आवाज येतो, जो तो येतो ना आवाज खाताना तसा असा येतो। आणि वरून बघा मी थोडंसं मीठ टाकलंय आणि थोडीशी आपण साखर टाकणार आहे। तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखर टाकली तरी चालते, पण मला पिठी साखर नाही, मला अशी जी साखर असते ना ती अशी चावताना किंवा थोडीशी जी अशी बारीक बारीक राहते ना ती खूप आवडते। अशा पद्धतीचा चिवडा करून तुम्ही फक्त हा चिवडा म्हणून नाही, पण जेव्हा तुम्हाला कधीतरी असं ॲज अ उपमा म्हणून पण खायचं असेल तेव्हा पण तुम्ही खाऊ शकता। फक्त याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी ओतायचं आणि आपला छान असा उपमा पण पोह्यांचा किंवा जसा आपण करतो ना तसा हा ओट्सचा उपमा तयार होतो। त्याच्यामध्ये काही आपल्याला ॲड करायची गरज नसते। जेव्हा मी बऱ्याच वेळा हा करते कधी कधी, कारण सचिन म्हणजे मी सपोज कधी घरी नसेल किंवा मला यायला उशीर होणार असेल, मी ब्रेकफास्ट कधी केला नसेल, तर सचिन हे अशा पद्धतीने करतो, गरम पाण्यात भिजत घालतो आणि तो खातो। तर आज थोडासा वेळ होता तर म्हटलं चला वाटप पण करून घेऊ। तर वाटपासाठी मी इथे कांदा कापून घेतलाय आणि तो कांदा आता तेलावर परतण्यासाठी ठेवलेला आहे। आणि मी वाटपामध्ये आलं लसूण नाही टाकत, ॲक्च्युली आलं लसूण पण टाकलं पाहिजे। बऱ्याच वेळा जेव्हा आपण कांदा खोबऱ्याचं वाटप करतो ना त्याच्यामध्ये आलं लसूण त्याचबरोबर काही जण मिरची देखील टाकतात, काही जण कोथिंबीर टाकतात आणि आपलं ओलं खोबरं, काही जण सुकं खोबरं पण टाकतात, पण माझं शॉर्टकट असतं, अगदी शॉर्टकट, मी काही खूप जास्त टाकत नाही त्याच्यामध्ये। तर आता हे लाडू बघा बराच वेळ झाला आपला, अर्धा तास, बाकीचं सगळं आवरेपर्यंत अर्धा तास झालेला। तर लाडू मी एका याच्यामध्ये भरून घेतले आणि जवळ 20 लाडू झालेले। आणि तुम्ही अजून छोटे केलेत तर अजून लाडू होऊ शकतात आणि मोठे केले तर 15 लाडू तर आरामात होतात। आणि हा खरंच स्नॅक्सचा एक चांगला ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि याच्यामध्ये तुम्ही ओट्स घातलेत ना हे तुम्हाला कळणार देखील नाही। इथे बघता बघता आपला कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये ना मी थोडीशी कोथिंबीर जी धुवून ठेवलेली ना ती याच्यामध्ये परतून घेणार आहे, कारण कोथिंबीरचा जो स्मेल असतो किंवा जो त्याचा स्वाद आहे ना या आपल्या ज्या वाटपामध्ये ना असा जो तेलामध्ये भाजतो ना त्याचा खूप छान येतो। आणि कोथिंबीर जरी तुम्ही घातलेली असेल ना तरी देखील ना ती छान अशी म्हणजे वाटप खराब होत नाही, तुम्ही 8 दिवस ठेवलं तरी व्यवस्थित राहतं। एका साईडला मी वरण भाताचं कुकर देखील लावून घेतलंय, कारण आज वाटाण्याची उसळ पण करायची होती मला, म्हणून ते पण माझं काम एका साईडला चालू आहे। इथे मी खोबरं टाकलंय आणि छान असं आपलं वाटप आता खरपूस रंगावर भाजून घेणार आहे। मी अशा पद्धतीने वाटप 15 दिवसातून एकदा किंवा 3 आठवड्यातून एकदा वगैरे असं करून ठेवते, मग ते कधीतरी वाटपाची वगैरे जेव्हा भाजी करते ना तेव्हा होतं। आता मला वाटाण्याची उसळ करायची, त्याच्यासाठी मला हे होऊन जाईल आणि थोडंसं जे उरेल ते एखाद्या वेळेस अजून एखाद्या वेळेस भाजीसाठी होईल। तर हा पॅनची हालत अशी झाली आहे ना की मला थोडंसं टेन्शन आलं की हे पॅन घासलं जाईल की नाही। नवीन पॅन आणि त्याची अशी कंडिशन बघून ना मला थोडंसं टेन्शनच आलंय, पण मला असं वाटतंय की ते व्यवस्थित छान क्लीन पण होईल म्हणून, कारण ते खूप जास्त असं घासून मला घासायचं नाहीये ते, कारण घासलं ना की त्याचं कोटिंग फार लवकर निघून जाईल असं मला वाटतंय। पण बघूया आता मी जेव्हा घासेन तेव्हाच मला कळेल। तर आता चिवडा पण आपला थंड झालेला आहे आणि चिवडा पण बघा मी असा भरून ठेवते। आणि हा काही चिवडा आहे ना पोटभरीसाठी असा खायचा नसतो, कारण ओट्स ना तसे देखील खूप हेवी असतात, तुम्ही अगदी थोडासाही घेऊन खाल्लात ना तरी अगदी लगेचच पोट भरून जातं, त्याच्यामुळे मी काही खूप जास्तीचा केलेला नाहीये। तर आज मी तुमच्याबरोबर या 2 रेसिपी शेअर केलेल्या आहेत। लाडूची तर रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, पण प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी। एका ताईंची पण कमेंट्स होती ओट्स मखाना लाडू दाखव, तर मी साध्या सोप्या पद्धतीत दाखवते तुम्हाला। मी जे काही करते माझ्या म्हणजे हॅम्पर्सच्या याच्यामध्ये त्याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे। थोडीशी वेगळी म्हणण्यापेक्षा ते प्युअर तुपातले जसे लाडू असतात ना तसे असतात ते। हे आता आपल्या घरी खायला पाहिजे त्याच्यामुळे मी बरेचसे पदार्थ याच्यामध्ये ॲड करते।
आणि त्याच्यामध्ये ते फक्त मखाना आणि सगळं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्याच्यामध्ये काय काय ॲड करते ते. तर अशा पद्धतीने पण तुम्ही ओट्स मखाना लाडू घरी बनवू शकता. आणि हा जो चिवडा आहे त्याचं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याचा पण मील प्लॅनिंगचा म्हणजे या दोन्ही गोष्टी मील प्लॅनिंगमध्येच आलेल्या आहेत. आणि आज बऱ्याच महिन्यानंतर मी तुमच्याबरोबर अशा एखाद्या मील प्लॅनिंगच्या 2 गोष्टी एकत्र शेअर केलेल्या आहेत. याचा उपमा वगैरे पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर अगदी छान येतो, कारण याच्यात सगळं ॲड केलेलं आहे. फक्त कांद्यामध्ये तुम्हाला परतवायचा आणि शिजवून घ्यायचा, तो पण छान लागतो. नसेल खायचं तर फक्त गरम पाण्यात शिजवून खाल्लात तरी चालेल किंवा असाच जरी खाल्लात तरी मस्त आहे, पोट अगदी भरून जाईल. तर चला, आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, कारण आता मला जेवणाची तयारी करायची. कुकर लावलं तुम्ही बघितलं. आता मला इडलीचं बॅटर आहे तर मी डोसे काढून घेणार आहे आणि सफेद वाटाण्याची उसळ तर आहेच. थोडंसं अजून मी करते काहीतरी. तर चला, आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते. तुम्हाला आवडला असेल आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.